आता हे अरेंज बी लव्ह मॅरेज मी दोन्ही एकत्र चालू आहे. आता हे तुम्ही सेपरेट करू शकत नाही. आणि याच्यात वयाचं प्रमाण काही नाही आहे. कुठल्याही वयाचं कुठलाही वया चालू आहे ना. आता तुम्ही तर पेपर न्यूज तयार करता, आम्ही तर वाचतो. पण तुम्ही न्यायालय जर तुम्ही कोर्टात जर गेले तर बायकोची तारीख, नवरा बायकोची तारखेला कोणी यायला पाहिजे? नवरा आणि बायको. आता तिचा गाडी चालवायला त्याचा तो मानलेला तो करू भाऊ गुरु भाऊ आहे, तो तिला आणून सोडतो. त्या तिथं वकिलाला सोबत घेऊन येतो. चला हा बसतो आज याच्याकडून, कोणी वकील येत नाही वेळेवर, याचा मित्र नसतो, याची गुरु बहीण नसती तिथं, याचे कोण कार्यकर्ते नसते. हा बसतो तिथं. कोर्ट म्हणते चला आण वकिलाला, वकील म्हणतो थांब थोडा. ते सगळ्या एवढ्या पोरी आहे, बाया आहे, पोरी नाही बाया. तुम्हाला लागेल तेवढ्या बाया भेटन लग्नासाठी, पण पोरीचीच कमतरता आहे. ते तर ते टेक्निकल आहे ते. पण बाया एवढ्या आहे की एक बाई 4 लोकांसमोर लग्न करून येते संध्याकाळी. पुन्हा म्हणते मी आज खूप थकले. काय झालं? कपडे धुतले. अरे लग्न करून आले ना तू 4-5 ठिकाणी, आणि पुरावा काही नाही आहे. तुम्ही मागू शकत नाही. तुम्ही तुमच्या बायकोला सांगू शकत नाही कुठे गेली होती, पण तुमची बायको तुम्हाला व्हिडिओ कॉल करून विचारते कुठे आहे तू. ती दक्षता समिती आहे ना, ती कोणती समिती असते ती ग्रामपंचायतमध्ये, तशी प्रत्येक गावात ही दक्षता समिती पाहिजे की कोणतं किती आपल्या गावात ह्या पुढच्या वर्षी किती पोरीचे लग्न ठरवायचे आणि यांचे बॅकग्राऊंड कसे सगळं तिथं ग्रामपंचायत समोर लिस्ट लावली पाहिजे. हे याचे लपडे, यांना हे आवडतं, यांचं हे पाहिजे, यांचं मोबाईल पाहिजे, असा यांचे रिक्वायरमेंट असे आहे. जे असं ह्या सगळ्या अटी पूर्ण करणार ये भाऊ कर. एकटा आहे नाही तर 5-50 गाड्या आहे, नाही जाय घेऊन तिकडं. आणि परत इकडं पोलीस स्टेशनला येऊन सांगायचं नाही की भाऊ साहेब माझ्याकडून चुकलं. चुकीला माफीच नाही इथं. तुम्हाला समजा बिल्डिंग बांधली चुकली, तुम्ही दुसरी बिल्डिंग बांधताय. पण नवरा बायकोच्या नात्यात एक चूक झाली की संपलं. तिथं तुम्हाला दुरुस्तीचा विषय नाही, तुम्हाला शिक्षा भेटणारच. कोर्टच्या ज्या काही प्रोसेस झाल्या मागच्या 10 वर्षापासून तुम्ही कोर्टच्या प्रोसेसमध्ये काय अरेस्टमेंट झाली तुमची, काय प्रॉब्लेम? तुम्हाला सांगतो, सुरुवातीला जेव्हा पती पत्नीचा वाद होतो तेव्हा पुरुष म्हणून त्याला सामाजिक त्याला समाजातून असा त्रास होतो की तो त्याला जेव्हा बदनामी होती ना की नवरा बायको येत नाही नवऱ्याकडं, तेव्हा त्याला समाज आणि त्याचे भावकीतले आजूबाजूचे लोक नातेवाईक असं म्हणतात, अरे याचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे, हाच काहीतरी त्रास द्यायचा असेल, अरे हे फालतूच आहे. मग तो समाजात जाऊ शकत नाही. मग ते नातेवाईकाकडं बायकोला जर सांगायला गेलं, ती बायकोला तेवढीच वीक पॉईंट्स धरता येतं की बा हे सगळे नातेवाईकाला याला चिडचिड करू लागले. मग ती काय करते, हळूच पोलीस स्टेशनला जाऊन सांगते की साहेब मला मारहाण करतो, असं करतो तसं करतो. आणि पोलिसाला तेवढंच पाहिजे. बाईनं 2 ओळीचं अर्ज लिहून दिला, तक्रार दिली की माझ्या नवऱ्याने दारू पिऊन मारहाण केली आणि उपाशी ठेवलं आणि ते पैसे देत नाही, भाजीपाला आणत नाही, बस तेवढा बस झाला पोलिसाला. मग ते म्हणतो का रे तुझ्या बायकोला काय त्रास देत नसेल का, हरामखोरा असं तसं म्हणजे बेछूट गोळी शिवीगाळ करतात, दमदाटी करतात आणि मारहाण करतात. मग त्यावेळेस माणसाला सुधरत नसतं, त्याला काही माहीत नसतं ना. बरं तिथंही समजा चिरीमिरी तर ते पैशाचं ते घेते, वरून शिवीगाळ करते, मारहाण बी करते ना. आधी मारहाण करते, शिवीगाळ करते, शेवट. आणि मग काय तर मग अरे गुंडे लावले मला तर असे 6 महिने हे म्हणजे मला 2-4 वर्ष मागच होते गुंडे दररोजच. सहन केलं तुम्ही एवढं? सहन कसं काय केलं, पण पर्यायच नव्हता ना. मी आश्रमात आलो पळून, नोकरी सोडून द्यायची वेळ आली होती आणि आश्रमात आलो. मला साहेबांनी आता इकडे आल्यानंतर काय परिस्थिती? इकडे आल्यानंतर मला कळलं की आमचे फुलारे साहेबांनी न्यायालयीन व्यवस्थेवर कसं तुम्ही त्याच्यातून मार्ग काढायचा. ठीक आहे, पोटगी लागली, काय जाईन पूर्ण पगार जाईल पोटगीचं. आता ते आपल्याला कायदाच नाही आहे, पुरुषांकडून सपोर्ट करणारा कायदाच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमची बाजू मांडणार काय? तुम्ही पोलिसात गेले की तुम्हाला पोलिसात न्याय भेटत नाही. समाजात कोणी लोक मध्यस्थीकरण हे करत नाही. आता फॅमिली कोर्टात ते मेडिएटर आहे, ते मेडिएटरपर्यंत जातच नाही. आणि चुकून मॅटर गेलं, सकाळी गेलं दुपारून वापस की तुमचं काही आमचं मिटत नाही, जा वापस तुम्ही कोर्टात. अरे कोर्टात आम्ही चाललो, ते तिथं मिटत नाही. वकिलाकडे काय त्या वकिलाला वाटतं जर याचं मॅटर मिटलं तर आपलं फीस बंद होऊन जाईल, त्याच्यामुळे वकील मिटू देत नाही, लांबच चालतं. आणि मग हे गुंडे गांडे हे असं जे असतं त्यांना हप्ते असते,
तिकडं हप्ते नाही भेटले की इकडं गुंडांनी काय त्रास दिला तुम्हाला? काय मारहाण केली, माझे दोन्ही पाय तोडलेले. हा? हा. कुठपर्यंत म्हणजे हो हॉस्पिटलाइज होईपर्यंत? हॉस्पिटलाइज होतो. आणि ते पोलिसाला सांगितलं, पोलिसांनी पैसे घेऊन सगळं ते इन्व्हेस्टिगेशन काही नाही सगळं सेट केलेलं आहे. आणि तुम्ही कोर्टात गेल्यानंतर कोर्ट म्हणतं की हे जुनं मॅटर आहे तुमचं, आता काय काय आता क्रिमिनल मॅटरमध्ये जुनं काय होत असतं तुम्हाला मग आता कोर्टात. सध्या राहायला तुम्ही जालना? आम्ही इथं आहे आता आश्रमात. ड्युटीचं कसं? ड्युटी आता इथून चालू आहे, जसं जमेल तसं. हा. अजूनही काही असा मारहाणीचा त्रास वगैरे आहे का तुम्हाला? आणि मग मारहाणीचा त्रास आहे म्हणून आश्रमात राहतो ना. इकडे सेफ आहे? इकडे सेफ म्हणजे काय काय सांगाल बरं या सगळ्या सिच्युएशन मध्ये? तुमच्यासारखे असंख्य खूप आहे खूप क्लास वन अधिकारी पण आहे, पण मार खाऊन गप येते. आणि ज्या लोक लाजतात ते येत नाही. माहिती केले बरेच लोक व्यसन देऊन जातात. सांगितलं की या म्हणजे आजूबाजूच्या पोलीस स्टेशन मध्ये जर का आपण तपासलं तर कित्येक किती आणि ते पोलिसाला काही कळत नसतं. तुम्ही सांगताय की ते लिहिते, कारण त्यांनाही त्यांच्या वरिष्ठांचा दबाव असतो. तुम्ही जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी तक्रार घेतली, ते इन्व्हेस्टिगेशन ते पण चांगलं, त्या पोलीस यंत्रणा चांगली आहे, पण ती चांगल्या पद्धतीने करता येत नाही, ते करू देत नाही त्यांना. काय संदेश द्याल तुमच्यासारखे जे माझं असं म्हणणं आहे की अशांना काय सांगाल तुम्ही की निराश होतात, त्यांचं नैराश्य कमी होईल यासाठी काय सांगाल? की हे बघा, प्रत्येकाला जीवन जसं एकदा मिळतं तसं त्याचा मृत्यू होणार आहे कधी ना कधी. परंतु ह्या छोट्या मोठ्या गोष्टीनं ज्या बायकोपासून होणारा त्रास, सामाजिक त्रास, आर्थिक त्रास, पारिवारिक त्रास, इकॉनॉमिकली हॅरॅसमेंट, कोर्टाची हॅरॅसमेंट, जे काही तुम्हाला जे काही त्रास होणार आहे याच्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर त्याला पैसा लागणार नाही. पैशाचा लालच सोडून द्यायला पाहिजे. जे काय आपल्याकडे आहे ते सगळं तुमचं जे बाबा, तुम्हाला जे लागेल ते घ्या, पण आम्हाला सुखानं राहू द्या. आणि तुम्ही ना इथं स्वतःसाठी जगा, दुसऱ्यासाठी काही करायचं नाही. जसं प्रत्येकाला वाटतं माझं कुटुंब, माझी आई, माझे वडील, माझा बायको, माझे पोरं. आई वडील ठीक आहे, पण बायको मुलं यांच्यासाठी जर तुम्ही 24 तास काम करून जर त्यांच्याकडे पगार नेऊन त्यांना जर 2 घास खाऊ घालण्यासाठी जर तुम्ही उपाशीपोटी काम करत असाल तर तुम्ही आत्महत्या करा, त्यांच्यासाठी करू नका. आणि तुम्हाला जर तुमच्यासाठी जगता येत नसेल तर तुम्ही जगू नका. तुम्ही जर दुसऱ्यासाठी जगत असाल तर ते काही उपयोगाच नाही. जगलं पाहिजे असं स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्टँडर्ड जगलं पाहिजे. तुम्ही व्यसनाकडे जाऊ नका. जे होईल ते होईल. काय होणार आहे, एक जे कर्माचे लिखित कर्मफळ आहे ते तर भेटणारच आहे तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्ही जोपर्यंत जीवन आहे, आयुष्य आहे, तोपर्यंत स्वतःसाठी जगा आणि निस्वार्थ सेवा करा दुसऱ्यांसाठी. आपल्याला आलेला अनुभव दुसऱ्या तो खड्ड्यात पडायच्या आधी जर आपल्याला कळलं की नाही यार ह्या त्रासातून तो जाणार आहे, तर त्याला आपण काढण्यासाठी जे आपल्याला जो अनुभव आहे आणि आपल्याला जे माहीत झालं की नाही यार हे असं केल्याने असं होऊ शकतं, ते जास्तीत जास्त विनामूल्य आणि 24 तास दुसऱ्यांसाठी आपण अवेलेबल असलं पाहिजे. जे की कुठलीही अपेक्षा नसताना, कुठलंही काही निस्वार्थपणे दुसऱ्याची सेवा केली तरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे. बाहेर पडू शकतो आपण आणि येणाऱ्या पिढीसाठी आपण एक आयकॉन राहू शकतो. की एखादा प्रॉब्लेम आला म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका, व्यसनाकडे जाऊ नका. तुम्ही व्यसनात लढा तुम्ही. एकेका लोकांनी म्हणजे असं साधू संत होऊन गेले, त्यांनी एक विचार पेरला तर आज कितीतरी हजारो वर्षानंतरही तेच आहे, ते त्यांना कामी येऊ लागले. मग आपण तर म्हणजे जसं आज आम्ही पिंपळ पौर्णिमा केली, आम्ही कावळोबाची पूजा केली. जसं साहेबांनी आधी सांगितलं की कावळा हा नर पुरुष आहे, कावळीन जी आहे त्याची बायको ती फक्त अंडे घाल्यानंतर तेवढ्या पुढचंच राहते, पिल्ले झाली ती दुसऱ्याकडे पळून जाते, वापस कधी येत नाही. आणि तो पक्षी असून जर त्याच्या मुलांना पालन पोषण करून सांभाळ करून मोठं करू शकतो. आपण तर अजून थोडं शिकलेलं आहे, आपण मनुष्य, आपण विचार करू शकतो. आपण आपला जीव आणि आपल्यापासून 4-2 लोकांचा जीव वाचू शकतो आपण. आणि समाजात असं काही संदेश देऊ शकतो की बा हे जे काही चालीरीती आहे, हे जे काही न्यायालयीन व्यवस्था आहे की याच्यामध्ये तुम्ही ना प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन आणि प्रॉपर न्याय देण्यासाठी काम करा. आता एखादा जर कर्मचारी जर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असेल आणि एखादा पुरुष गेला त्याच्यासमोर, साहेब असाच माझ्या बायकोन मला त्रास दिला, त्या माणसाने त्याच्या ड्युटीचा प्रोटोकॉलनुसार त्यांनी फक्त एवढं तर केलं पाहिजे की फॅक्ट तरी लिहा. तुम्ही ना ज्यानं मार खाल्ला त्याचं तर नाव लिहा ना, मार खाणाऱ्या पार्टीचं तर नाव लिहा ना. तुम्ही नका करू त्याला फाशी, पण त्याचं लिहून तर घ्या. तुम्ही त्या सोडून तुम्ही जर त्याला ज्याला मारलं ते जर म्हणले तुम्ही जर तिकडे दारू पिऊन पडले, त्यानं काय करायचं? त्यांना ती फॅक्ट लिहा ना, आहे ते लिहा. तुम्ही जास्त काही करायची गरज नाही, जे तुम्हाला डोळ्यानं दिसलं ते लिहा. हे जरी केलं प्रत्येक स्टेजला, आता कोर्टात, आता तुम्ही हायकोर्टात गेले ना, तुम्हाला हायकोर्टात नुसतं म्हणतं काय काही 2 शब्द, तुम्हाला काही कळत नाही, तिकडे काही कळत नाही. अशी काही वकील तर असे फाईल त्याचे माहीत नसती
तिथं हायकोर्टात गेलं ते पुकारलं तुमचं नाव, ते म्हणते पैसे भरले का, ते म्हणतो हो तिकडं पोटगी भरणे चालू, इथं किती भरले ते सांग, दुसऱ्याचं मला नको सांगू. म्हणजे काय पैसे काय 10 ठिकाणी वाटायचे असते का, नवरा गेला म्हणून एवढ्या गुन्हा असते का, चला 10 लोकांना आपण पत्रिका दिली नाही, पण इथं प्रत्येकाला द्यावं लागतं. हां पण इथं आहे ना, इथं द्यावं लागतं. सेक्शन 9मध्ये वेगळं भर, डोमेस्टिक व्हायलन्समध्ये वेगळं भर, 125मध्ये पोटगी भर, हायकोर्टमध्ये आला त्याचे डिपॉझिट कर. म्हणजे किती ठिकाणी ही जी सिस्टम आहे, याला तुम्ही माणूस म्हणून गेला ते म्हणजे पहिले युअर हजबंड आणि चल फेक तिकडं, आणि पैसे किती आणले ते सांग, बाकीच नको सांग तू कागदात काय लिहिलेलं आहे. आणि बाई आली ते म्हणते तू प्रेयर काय आहे, तुझी विनंती काय आहे, तुझे लफडे काय आहे ते नको सांगू, तुला आता काय पाहिजे ते सांग. पुढे या थोडंसं. इथं हे लपून ठेवलं, तुम्ही एखादी वस्तू तुमच्या खिशात लपून ठेवली, त्याचं माझ्याकडे कोणती टेक्निक आहे, तुमच्या खिशात काय आहे मला कळेल. ह्या सगळ्या गोष्टी लपून ठेवतात ना आधी, लग्नाच्या आधी ज्याचे त्याचे स्वभाव हे लपून ठेवतात, ॲक्टिंग करतात. हे मी किती स्मार्ट, माझ्याकडे किती पैसा, मी कसं करू शकतो, मी काय काय करू शकतो, कुठं कुठं नेऊ शकतो, कुठं कुठं कोणत्या दरीत पडू शकतो, हे हे सगळ्या गोष्टी काय असते, खोटा दिखावा. आणि एक दिवसात काय कळतं माणसाला, पोरगी एकदाच बघते, एका दिवशी माळ घालत 10 मिनिटाचा कार्यक्रम असतो, आणि ते ठरलेलं असतं 12 वाजताच माळ घाला. हो आवडतं फिवडतं, याला काय कळतं आवडतं. एक दिवसात तुम्हाला काय आवडतं, भूक लागली तर तुम्हाला काही आवडतं ना. तुम्ही जर म्हणले मला भजे आवडते, तुम्ही भजे खाणार आहे की रसपुरी मागणार आहे. आता दिवाळीच्या दिवसात तुम्हाला काय भेटेल, गुलाबजामुन भेटेल, ते बुंदी भेटेल आणि पुरी भाजी भेटेल. तुम्ही दिवाळीच्या काळात जर म्हणले मला आमरस बी पाहिजे, कुठून आणून ते बळजबरीच असते ना. हे आज सांगितल्यावर तुम्हाला येऊ देतील का घरी, त्यांच्या वापस जाऊ देतील का घरी. तुम्ही एखाद्या पोरीला म्हणू शकता तू किती बॉयफ्रेंड आहे. आता जे प्रकरण घडलं आता, हा सांग कसं बळजबरी लावून देतील. इकडच्या नाही ते तुमचं, तुम्ही काही सांगता ना, आम्हाला सांगा ना. मी पाहायला आलो एखादी, तुम्हाला पाहायला आलो मी, मला तुम्ही सांगायला पाहिजे ना, मला असं असं मला हे लागतं ते लागतं, मला संध्याकाळी हे लागतं, दुपारी ते लागतं, तेव्हा मी कळण करायला हे मग हे आपल्याला पटत नाही. तुम्ही सांगू लागले दोघं का आम्हाला हे लागतं, मला काही माहीतच नाही. मी कसं समजा, आणि मी कसं कळणार तुमच्या मनात काय. आणि मग लग्नानंतर होतो हे भाऊबंद आहे, ते काय गुरु भाऊ आहे, हे ठोक्या भाऊ आहे, हा सवत्या आहे, हा करता भाऊ आहे, ते काय हे गाडी ना, हे ड्रायव्हर आहे. आता कोण चालत, हा ड्रायव्हर असं, पण तो ड्रायव्हर नाही ना, तू वेगळा ड्रायव्हर. तो ड्रायव्हर कोणता आहे, गाडीचा आहे का घोडीचा आहे की नाही. आता मी समजा तुम्हाला सांगितलं सर मला तुमचा मोबाईल द्या, मला काय माहिती त्याच्यात रेकॉर्डिंग आहे, मी तर बोलणार आहे मोबाईल घेतला मी. त्रास आहे सर, नाही का त्रास म्हणजे हा प्रॅक्टिकल आहे. जर का तुम्हाला नाही सावध व्हायला पाहिजे, पण खोटं बोलणारा मला सांगा ना तुम्ही, ऑप्शन काय आहे. तुमच्या गळ्यातली सोने साखळी आहे, मी जर म्हणलं ती लोखंडाची आहे, याला काही पुरावा आहे बा, ती गरम करून पहा सोनं आहे लोखंड आहे. पण मी जर लोखंडाला हे म्हणून हात बी लावू देत नाही, मी म्हणून सोनं आहे सोनं म्हणून घे, आणि वरून धरला कळा, काय करसान तुम्ही. आणि ह्या ज्या गोष्टी आहे ना, लग्नाच्या आधी एक वेळ असतं, लग्नाच्या आधी सगळं व्यवस्थित असतं, पोरगी एकदम सुंदर आहे, नोकरीला आहे, मस्त आहे, तरुण आहे, सगळ्या गोष्टी आहे, स्वयंपाक येतं, शेतात जा, कुठेही सगळं कामासाठी रेडीच आहे. आणि लग्न झाल्यावर म्हणते माझं डोकं दुखतं, पोट दुखतं, मला स्वयंपाक येत नाही, धूर येत नाही, मला हे कपडे पाहिजे, मला याच्यात गरमतं. ते तुम्ही काय मग तुमच्याकडे बायको करून आणली का, ड्रकेल करून आणली तुम्ही, का तुम्ही काय बॉन्ड करून आणला, रजिस्टर केली, तसं काही नसतं भया. लग्नाच्या आधी पाहायला एकच दिवस 10 मिनटं पोहे ह्या पोहे खायच्या नादात काय कळतं याला, ते त्या बाईच्या पोटात काय. लोक पोहे देते, हा कढीपत्ताच पाहतो, आणि ते म्हणते कशी आहे, पसंत आहे का, हो पसंत आहे, झालं. आणि माळ घातली की याला दुसऱ्या दिवशी कळतं की नेमकं काय होतं हे, की 4 चौघ बसून याच्या नळीवर पाय देऊ लागले तरी म्हणतो हा छान आहे, छान छान छान. मग म्हणतो 498ला तुम्ही पात्र आहे, 125ला तुमची पात्रता आहे, सेक्शन 9 तुम्ही पात्रता आहे, तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स पात्रता आहे, तुमच्यावर आहे ना, तुम्हाला गुंडे लावून मारहाण का करण्यात येऊ नये, तुमच्याकडून पोटगीची वसूल का करण्यात येऊ नये, तुम्हाला जेलमध्ये का टाकण्यात येऊ नये. हे सगळे जे आहे ना, हे लग्न झाल्यानंतरची पात्रता आहे.
लग्न करायची पात्रता काय आहे? 18 वर्ष 21 वर्ष बस, बाकी काही नको. बाकी आम्ही पाहून घेऊ सगळं नंतर. लोकांनी ना प्रत्येक गावात जशी ती दक्षता समिती आहे ना, ती कोणती समिती असते ती ग्रामपंचायतमध्ये, तशी प्रत्येक गावात ही दक्षता समिती पाहिजे की कोणतं किती आपल्या गावात ह्या पुढच्या वर्षी किती पोरीचे लग्न ठरवायचे आणि यांचे बॅकग्राऊंड कसे सगळं तिथं ग्रामपंचायत समोर लिस्ट लावली पाहिजे. हे ह्याचे लपडे, यांना हे आवडतं, यांचं हे पाहिजे, यांचं मोबाईल पाहिजे, असा यांचे रिक्वायरमेंट असे जे असं ह्या सगळ्या अटी पूर्ण करणार ये भाऊ कर. एकटा आहे नाही तर 5-50 गाड्या आहे, नाही तर जाय घेऊन तिकडं. आणि परत इकडं पोलीस स्टेशनला येऊन सांगायचं नाही की भाऊ साहेब माझ्याकडून चुकलं. चुकीला माफीच नाही इथं. तुम्हाला समजा बिल्डिंग बांधली चुकली, तुम्ही दुसरी बिल्डिंग बांधता येईल, पण नवरा बायकोच्या नात्यात एक चूक झाली की संपलं. तिथं तुम्हाला दुरुस्तीचा विषय नाही, तुम्हाला शिक्षा भेटणारच. तुम्हाला दारू पिली तर 2 तासांनी उतरणार, किंवा नाही उतरली दारू, तुम्ही लिंबू पाजली की तुम्हाला दारू उतरेल, ह्याची गॅरंटी आहे. पण लग्नानंतर बायकोकडून जो होणारा त्रास आहे, हा त्रास भोगल्याशिवाय कमीच होत नाही, त्याला भोगावंच लागेल. उलट आणखीन वाढेल, त्याच्यात पण कमी नाही. ते कमी व्हायचं औषधच नाही त्याच्यात. त्याच्यामुळं सर्वांनी पब्लिकनं अवेअर व्हायला पाहिजे. मी तर एक शासकीय कर्मचारी, एक जबाबदार महाराष्ट्राचा कर्मचारी आहे, आणि मी तरुण पिढीला मी असं सांगेल, तरुण वर्गाला जे लग्नाची इच्छुक उमेदवार आहे, लग्नाला इच्छुक, त्यांना मी असं सांगेन की बाबा रे, तुम्ही ना लग्न करायच्या आधी 10 वेळेस विचार करा. तुम्ही स्वतःचं मुक्त पक्षासारखं एक स्वतंत्र आयुष्य जगून घ्या, आणि नंतर ही पिढ्यामध्ये जायचं असेल तर तुम्ही जाणारच. तुम्ही आम्ही चांगलं म्हटलं तरी तुम्ही जाऊ नका म्हटलं तुम्ही जाणारच आहे मुद्दाम, पण जगून घ्या. आणि उरलेलं रिकामचोट हे आयुष्य घालायचं असेल घाणीत तर घाला, पण आधी जगून घ्या आणि विचार करा. ते सगळं एवढ्या पोरी आहे, बाया आहे, पोरी नाही बाया. तुम्हाला लागेल तेवढ्या बाया भेटन लग्नासाठी, पण पोरीचीच कमतरता आहे. ते तर ते टेक्निकल आहे ते. पण बाया एवढ्या आहे की एक बाई 4 लोकांसमोर लग्न करून येते संध्याकाळी, पुन्हा म्हणते मी आज खूप थकले. काय झालं? कपडे धुतले. आज लग्न करून आले तू 4-5 ठिकाणी, आणि पुरावा काही नाही आहे. तुम्ही मागू शकत नाही, तुम्ही तुमच्या बायकोला सांगू शकत नाही कुठे गेली होती, पण तुमची बायको तुम्हाला व्हिडिओ कॉल करून विचारते कुठे आहे तू. तुम्हाला होती तर वाकावंच लागतं. तुमच्याकडे ऑप्शन नाही. तुम्ही एक पुरुष म्हणून जन्माला आले, ह्या सगळ्या गोष्टीचा पाप करून घेऊन आले तुम्ही गाठीला बांधून. काय पाहिजे? पोटगी घ्या, गुंड्याकडे या, लपडेवाले या. पोलीस स्टेशनमध्ये गेले ते म्हणते खरे तू आता आम्हाला इथं असं सांगू लागला, तू तिकडे घरी काय लई सोय नसती का? हरामखोरासाला असं आहे तसं आहे, तुझ्याकडून होत नाही, तुझ्याकडून बायको सांभाळणं येत नाही, हा आमच्याकडून ती अशी करते तिथे कशी. तिथून ते जातो वकिलाकडे, वकील म्हणतो पैसे दे, तू याकडे काही पुरावा नाही, तू काही सांगू राहिला, मी कसं विश्वास ठेवू? बरं ते जाती कोर्टात केस, ते क्लर्क म्हणतो तुमच्या वकिलाला घेऊन या, ते जज म्हणतं काय तर तुम्ही बोलू नका. काय कळन ते? याच मॅटर त्या जजला काय कळन? ज्या होतात ज्या महिलावर, त्याच्यातले 1% महिला कोर्टात किंवा पोलीस स्टेशनमध्ये जात नाही. एकही महिला अशी नाही आहे जिच्यावर खरोखर अन्याय होतो ना, ती महिला पोलिसासमोर येत नाही किंवा समाजात पुन्हा सहनच करते किंवा मार्ग काढते. पण ती शेवटी ती सगळ्या गोष्टीने चौफेर विचार करते, शेवटी जीव सोडून देते. पण त्याच्यावर कुठलाच समाज करत नाही, पोलीस स्टेशन त्याला सपोर्ट करत नाही ना कायदा करत. हे कायदे, पोलीस स्टेशन, समाज हे कोणासाठी आहे? टेक्निकल भांडणार. मला तू हे कपडे घालू दिले नाही म्हणून मग तुझं मला काही जमत नाही. आणि पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात गेलं की ते म्हणते तुला काय करायचे, याच्यापेक्षा 10 घेणार, रोज बदलून घेणार रे, चल घे, त्याच्याकडून पोटगी घ्यायची आणि त्यालाच त्रास द्यायचा. असे 10 लोकांना जर भेटलं तर काय करायचं? त्या बाईला नोकरी करायची आणि पोटगी करायची. इथं एक माणूस तुम्ही कंपनीत तिथं काम करायचं बघा, त्याला संध्याकाळी चालता येत नाही रस्त्यानं, तेवढं थकून जातं ते, त्याला जेवण नसतं, त्याला आराम नसतं. पण एक बाई 10 लोकांना फिरू शकते फोनवरच, आणि फोनवरच कलेक्शन करून घेते. तिला 2-4 हजार रुपये घर बसल्या पगार पडतं. ती कशाला असे बस हे नांदन संसाराने हे जुन्या काळातल्या पद्धती आहे ना. लोक म्हणतात की सायन्स, कायचं सायन्स आहे? संस्कृती. ही विवाह पद्धती जी आहे ना, ही एका कुटुंब व्यवस्था जी आहे, हिंदू संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था पद्धत होती. हिंदू विवाह पद्धत जी होती ती पूर्ण धोक्यात आलेली, ती संपली जवळपास. फक्त ती पोटगी
उकळण्यापुरतंच आहे ते. तुमचं लग्न झालं काय, तुम्ही यस म्हणले का बस संपला, तुम्हाला बाकी काही विचारत नाही ते. तुम्ही कसे कपडे घातले होते हे विचारतच नाही. तुम्ही नवरा आहे ना, बस आम्हाला तेवढंच पाहिजे. चल दे पोटगी दे. नांदायला काऊन नांदवत नाही, नांदवायला तर पाठवतच नाही, पण तू काऊन नांदवत नाही याच्यावरच चालते 4-5 वर्ष. तुम्हाला चांगलाच त्रास झाला होता. चांगला म्हणजे आता इथे येऊन आनंदी वाटत होते या आश्रमामध्ये. काय त्याचं कारण असं आहे की मी सगळं लालच, मी मोह माया सगळं सोडून दिलेलं आहे. मला जे काही करायचं, मी हे जे काही नवीन लोक येणार, मला जे आलेले अनुभव यांना, मला ज्या गोष्टीपासून त्रास झाला त्या गोष्टीपासून ज्या लोकांना जे त्रास होणार नाही हे मी त्यांना आधीच सांगून ठेवणार. आणि यांना जसं मला माझ्या साहेबांनी सांगितलं, मानसिक सपोर्ट केला, मानसिक आधार दिला, तसं मी ह्या लोकांना सांगणार की बाबा तुम झाले ना, नवऱ्याबाबत भांडणं झाले ना, तुम्हाला तिकडे कोर्स केसेस झाले ना, आमच्याकडे या. मला जेवढं माहिती आहे मी तेवढं सांगणार आणि साहेबाकडे पुढं फॉरवर्ड करणार. पण मी ह्या लोकांना मरू देणार नाही. जे लोक आश्रमात येतील त्यांना आम्ही व्यसनाकडे जाऊ देणार नाही, त्यांना मरू देणार नाही. आम्ही त्यांना त्यांचं मनोबल त्यांचं ऐकून घेऊ, त्यांना मानसिक सपोर्ट करू आणि न्यायालयीन व्यवस्था आणि व्यवस्थेशी कसं लढायचं हे त्यांना आम्ही इथं तयार करू. आणि एवढंच आता एवढंच करू शकतो आम्ही समाजासाठी. आमच्यासाठी तर आम्ही काय करणार आहे आम्ही. आता हे अरेंज बी लव्ह मॅरेज मी दोन्ही एकत्र चालू आहे. आता हे तुम्ही सेपरेट करू शकत नाही. आणि याच्यात वयाचं प्रमाण काही नाही आहे. कुठल्याही वयाचं कुठल्याही वयाला चालू आहे ना. आता तुम्ही तर पेपर न्यूज तयार करता, आम्ही तर वाचतो. पण तुम्ही न्यायालय जर तुम्ही कोर्टात जर गेले तर बायकोची तारीख, नवरा बायकोची तारखेला कोणी यायला पाहिजे, नवरा आणि बायको. आता तिचा गाडी चालवायला त्याचा तो मानलेला तो गुरुभाऊ आहे, तो तिला आणून सोडतो. तो तिथं वकिलाला सोबत घेऊन येतो. चला हा बसतो आज याच्याकडून, कोणी वकील येत नाही वेळेवर, याचा मित्र नसतो, याची गुरु बहीण नसती तिथं, याचे कोण कार्यकर्ते नसते. हा बसतो तिथं. कोर्ट म्हणते चला आण वकिलाला, वकील म्हणतो थांब थोडं. तोपर्यंत ती पोटगी बिडगी मंजूर होऊन याला पार जन्म टाकायची गोळ असते. ते काही नसतं तिथं. माणूस फक्त आला एवढाच पुरावा पाहिजे. कोर्टात न्यायालयीन व्यवस्थेत न्याय राहिलेला नाही. समाजामध्ये थोडाफार होता, त्याच्यात कोर्टाची बंदी. एखाद्याला सांगायला तुम्ही तिथे मध्यस्थी करा, ते म्हणते नगर भाऊ